हरे कृष्ण। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन ब्रजजनरंजन, यशोदानंदन ब्रजजनरंजन, यशोदानंदन ब्रजजनरंजन, ब्रजजनरंजन, यशोदानंदन ब्रजजनरंजन, नंदन ब्रजजनरंजन, यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने, नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भागवतम क्लासमध्ये
विशेष स्वागत आहे. तर आपण भगवान श्रीकृष्णांच्या विवाहाचा प्रसंग चर्चा करत आहोत आणि आपण काल चर्चा केली की कशा पद्धतीने रुक्मिणी भगवंताप्रती आकर्षित होती, परंतु रुक्मिणीचा जो भाऊ होता, मोठा भाऊ रुक्मी, तो काय करतो, स्वतःच्या स्वार्थासाठी रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवतो. आणि त्यामुळे रुक्मिणी स्वतः काय करते, एका ब्राह्मणाच्या कर्वे एक पत्र कृष्णांना पाठवते आणि त्या पत्रामध्ये काय काय लिहिलं आपण काल चर्चा केली. आणि मग कृष्णांना मागणी करते की तुम्ही इथे येऊन माझं हरण करा. आणि मग कृष्णही रुक्मिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या ब्राह्मणाला घेऊन आपल्या रथामध्ये बसून एक रात्रीमध्ये कौंडिन्यपूरमध्ये पोहोचतात द्वारकेतून. आणि मग द्वारका पण पूर्ण फार चांगल्या पद्धतीने, द्वारका नाही, कौंडिन्यपूर फार सुंदर पद्धतीने सजवलं गेलं होतं, कारण काही दिवसात रुक्मिणीचा विवाह होणार होता. आणि तिथे मग जो शिशुपाल आहे, तर शिशुपालचे वडील राजा दमघोष हे वरात घेऊन किंवा ते सर्व सैन्य भरपूर काही साज सामुग्री घेऊन त्या ठिकाणी आले होते आणि सर्वांची फार सुंदर राहण्याची सर्व व्यवस्था केलेली होती. आणि पूर्णतः कौंडिन्यपूरमध्ये विवाहाचं वातावरण चालू होतं. विवाहाच्या ज्या वेळेला वातावरण असतं, एकदम उत्साहाचं वातावरण, उत्सवाचं वातावरण सर्व ठिकाणी होतं. आणि शिशुपालसोबत त्याचे मित्र जे कृष्णाचा द्वेष करतात, त्याच्यामध्ये जरासंध आहे, शाल्व आहे, दंतवक्र आहे, पौंड्रक आहे, असे बरेच राजा त्यांनी पण आपली आपली सेना घेऊन तिथं आले होते. कारण कृष्ण येऊ शकतो आणि कृष्ण ह्या विवाहामध्ये विघ्न घालण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा रुक्मिणीला हरण करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून आपण काय करायचं, इथं राहून कृष्ण आला आणि त्यांनी तसं प्रयत्न केला तर त्याचे युद्ध करू. आणि ह्या सर्व विचाराने ते सर्व राजा तिथं आले होते. आणि फार मोठ्या एक छावणीचं स्वरूपच आलं होतं कौंडिन्यपूर आणि त्याच्या आसपासच्या बाजूला. मग इकडं कृष्ण जेव्हा द्वारकेतून निघाले होते, तर बलरामजींना कळतं की कृष्ण एकटेच गेलेले आहेत कुठं, कौंडिन्यपूरला. कारण कृष्ण एकटेच निघाले होते आपल्या रथामध्ये बसून सारथीला घेऊन. मग बलरामजींना पण माहीत होतं की कौंडिन्यपूरमध्ये असं जरासंध, बाकी बरेच राजा सैन्य घेऊन आलेले आहेत आणि तिथं कदाचित युद्धाचा प्रसंग येऊ शकतो. आणि त्यामुळे एक बंधू प्रेमातून प्रेरित होऊन, कारण बलरामजींना कृष्णांवर फार प्रेम आहे आणि कृष्ण एकटेच गेलेले आहेत. आता कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, ते एकटेच पुरेसे आहेत सर्वांसाठी, तरी पण एक मनुष्य लीला आहे, एक प्रेमाचं प्रकटीकरण म्हणून. मग बलरामजी काय करतात, लगेच आपल्या यादवाच्या सेनेला एकत्रित करून तिथून निघतात आणि बलरामजी पण कौंडिन्यपूरमध्ये पोहोचतात. मग फार मोठी सेना घेऊन, जशी हत्तीची सेना आहे, रथाची सेना आहे, घोडदळ आहे, पायदळ आहे, अशी पूर्ण भरपूर मोठ्या प्रमाणात सेना घेऊन बलरामजी पण तिथं पोहोचतात. आणि मग काय होतं की रुक्मिणी जी होती, मग आता कृष्ण पोचलेले आहेत, बलरामजी पोचलेले आहेत, पण तो रुक्मिणी मातेला अजून कृष्ण कौंडिन्यपूरमध्ये आलेले आहेत हा निरोप का आलेला नव्हता. कारण निरोप कोण सांगणार, निरोप सांगणारा तो ब्राह्मणच होता. मग ब्राह्मण कृष्णांसोबत आले होते, पण तो अजून रुक्मिणीला भेटले नव्हते. आणि जो निरोप होता, परतीचा निरोप, तो अजून रुक्मिणीला मिळाला नव्हता. आणि रुक्मिणी फार म्हणजे चिंतित होते किंवा दुःखी होते. कारण आता तो दिवस कुठला होता, बलरामजी आले तो दिवस म्हणजे एक दिवस अगोदरचा, म्हणजे विवाह उद्या आहे आणि आजचा तो दिवस होता. आणि तरी पण अजून तो ब्राह्मण आला नाही. मग रुक्मिणी फार दुःखी होते आणि रुक्मिणी स्वतःचे विचार करत आहे. मग त्याचं पण जे काय विचार करत आहे ते सुखदेव गोस्वामी सांगत आहेत. तर पहा रुक्मिणी काय विचार करते, स्वतःचे विचार करत आहे. ती म्हणते, अरे अरे, माझ्या विवाहाला आत्ता केवळ एकाच रात्रीचा कालावधी राहिलेला आहे. आता एकच रात्री राहिलेली आहे आणि मी किती दुर्भाग्य आहे पहा. कमलनयन श्रीकृष्ण अद्यापि का आलेले नाहीत हेच मला समजत नाही. माझा संदेश घेऊन जाणारा ब्राह्मणी अद्यापि परतलेला नाही, असं तिला वाटतं. आणि पुढे ती विचार करते, कदाचित येथे येण्यासाठी सज्ज झालेल्या निर्दोष भगवंतांना कदाचित माझ्यामध्ये काही दोष आढळला असावा आणि म्हणून त्यांनी माझं पाणी ग्रहण करणं नाकारलं असणार आहे, असं ती विचार करू लागते. आणि विचार करते की ब्राह्मण आला पण असेल कौंडिन्यपूरमध्ये, परंतु कृष्णाने नकार दिल्यामुळे आता तो मला भेटण्यासाठी संकोच करत असेल आणि म्हणून तो भेटायला पण आला नसेल. आणि याचा अर्थ आता कृष्णाने मला स्वीकारलेलं नाही, असं ती स्वतःचे विचार करत फार
व्यक्त करत आहे. आणि पुढे म्हणते, स्वतःचीच म्हणत आहे की जे शिवजी आहेत आणि शिवजींची पत्नी जी पार्वती माता आहेत ते नक्कीच माझ्यावर क्रुद्ध झालेले आहेत, रागावलेले आहेत. कारण वैदिक संस्कृतीमध्ये काय होतं की विवाह योग्य झालेली जी मुलगी असते किंवा मुलगा असतो ते काय करत असतात की योग्य पत्नी त्यांना मिळावी किंवा योग्य पती त्यांना मिळावेत म्हणून ते शिवजी किंवा पार्वतींची उपासना करतात. हे कर्मकांड विधीमध्ये सांगितलेलं आहे. मग जे रुक्मिणी माता आहेत त्या पण एक क्षत्रिय प्रथेनुसार किंवा एक विधीनुसार ते पार्वती आणि शिवजी आणि पार्वतींची उपासना करत होत्या. म्हणजे कृष्णच मला पती प्राप्त व्हावेत म्हणून. परंतु आता कृष्ण आले नाही आहेत किंवा त्यांचा काहीच निरोप आला नाही. मग ती स्वतःची विचार करते की कदाचित शिवजी माझ्यावर फार क्रुद्ध झालेले असणार आहेत किंवा पार्वती पण माझ्यावर क्रुद्ध झालेली असणार आहे. आणि काय म्हणते ती विचार करते, क्वचित प्रसंगी मी भगवान शिवजींची योग्य रीतीने अर्चना केलेली नसावी आणि म्हणून त्यांचा माझ्यावर कोप झालेला असावा असं ती विचार करत आहे. आणि मी नित्य नियमाने जिची आराधना करते ती शिवपत्नी गौरी देवी कदाचित माझ्यावर असंतुष्ट झाली असावी. अरे अरे, तिने माझ्यावर कोप करावा असा तिचा कोणता मी अपराध केला असावा. मग ती स्वतःलाच कोसत आहे की मी काय अपराध केला असेल जेणेकरून पार्वती माता पण माझ्यावर प्रसन्न नाही आहे, ती पण माझ्यावर क्रोधित झालेली आहे, शिवजी माझ्यावर क्रोधित झालेले आहेत. का? कारण माझी जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे. आणि असं विचार करून ती मनोमन फार दुःखी होऊन निराशेने बसलेली होती आपल्या महिलामध्ये. तेवढ्यात काय होतं की रुक्मिणी मातेचं जे काही शरीर आहे त्या शरीरातले काही अंग स्फुरण पाहू लागतात. स्फुरण म्हणजे त्या अंगामध्ये हालचाल सुरू होते आपोआप. ते म्हणजे काय की रुक्मिणीची डावी मांडी आहे ती आपोआप हलू लागते किंवा डावा हात आहे त्याच्यामध्ये स्फुरण निर्माण होऊ लागतात आणि डावा डोळा आहे ते पण फडफडू लागतो. तर रुक्मिणी लगेच ह्या लक्षणाला जाणते. कारण रुक्मिणी पण एक क्षत्रिय वंशामध्ये वाढलेली मुलगी होती. तिला शुभ लक्षण अशुभ लक्षण याच्याबद्दल ज्ञान होतं. आणि ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर तिची डावी मांडी हलत आहे, डावा हात हलत आहे, डावा डोळा फडफडत आहे, लगेच तिला कळतं की हे शुभ लक्षण आहेत की नक्कीच काही शुभ वार्ता आपल्याला मिळणार आहे. आणि असा विचार करतच होती ती. तेवढ्यात काय होतं, तिच्या कक्षामध्ये तिच्या महिलामध्ये ते ब्राह्मण प्रवेश करतात. कारण ब्राह्मण भगवान श्रीकृष्णांसोबत आलेच होते आणि आता ते रुक्मिणी मातेच्या महिलामध्ये प्रवेश करतात. जसं रुक्मिणी त्यांना पाहते तर ती फार आनंदित होते आणि पहिलाच हे शुभ लक्षण दिसत होती. ब्राह्मणाच्या मुखावर पण फार मधुर हास्य दिसत होतं आणि त्यावर रुक्मिणी माता लगेच त्यांचं स्वागत करते आनंदाने. आणि त्यावेळेला ब्राह्मण त्यांना सांगतात की जे श्रीकृष्ण आहेत त्यांचं आगमन कौंडिण्यपूरमध्ये झालेलं आहे आणि तुम्ही जे त्यांना मागणी केली होती विवाहाची तर ती मागणी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि तुमच्या वचनपूर्तीसाठीच ते इथं आलेले आहेत असं ते ब्राह्मण रुक्मिणीला सांगतात. आणि रुक्मिणीला इतका आनंद होतो, फार आनंद होतो आणि त्यांना वाटतं की लगेच ह्या ब्राह्मणांना काहीतरी विशेष बक्षीस दिलं पाहिजे, काहीतरी पुरस्कार दिला पाहिजे. पण ती एक बालिक आहे, त्यांच्याकडे पुरस्कार देण्यासाठी किंवा काय असणार. मग ती आदराने काय करते, फक्त त्यांना नमस्कार करते, त्यांचा आशीर्वाद घेते ब्राह्मणांचा. का? कारण तुम्ही काय केलेलं आहे, माझं हे कार्य साध्य केलं आणि फार सुंदर एकदम आनंददायक निरोप तुम्ही मला दिलेला. आणि ती फार एकदम आनंदाने त्यांना नमस्कार करून त्यांचं चरण स्पर्श करते त्या ब्राह्मणांना, त्यांचा आशीर्वाद घेते. आणि ब्राह्मण पण आनंदाने काय करतात, कृष्णांना रुक्मिणी मातेला आशीर्वाद देतात. आणि इकडे काय होतं, जे भीष्मक राजे आहेत त्यांना पण कळतं की कृष्ण बलराम आपल्या कौंडिण्यपूरमध्ये आलेले आहेत. कौंडिण्यपूर म्हणजे कौंडिण्यपूरच्या बाहेर आउटसाईडला त्यांनी आपला शिबिर थांबलं, म्हणजे शिबिरमध्ये त्यांचं सैन्य थांबवलं होतं आणि कृष्ण पण तिथंच थांबले होते, बलराम पण तिथंच थांबलेले होते. आता भीष्मक जे राजा आहेत त्यांना कळतं, तर लगेच भीष्मक राजा काय करतात, कृष्ण बलरामजींचं स्वागत करण्यासाठी जातात. ते विचार करतात की कृष्ण बलराम निश्चित आपल्या पुत्रीच्या विवाहामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आणि कृष्ण बलरामाबद्दल सर्वांना एवढा आदर होताच ते लगेच आदराने त्यांचं स्वागत करण्यासाठी जातात. मग असं इथं सांगितलेलं आहे की बऱ्याच वेगवेगळ्या वस्तूंनी म्हणजे त्यांना वस्त्र अर्पण केली जातात, मधुपार्क अर्पण केले जातात, वेगवेगळ्या उत्तम भेटवस्तू अर्पण करून भीष्मक काय करतात, भीष्मक राजा कृष्ण बलरामांची पूजा करतात, त्याचं स्वागत करतात. आणि कृष्ण बलराम आणि बाकीचे त्यांचे मुख्य जे सेनापती आहेत त्यांना फार सुंदर असं राहण्याचं व्यवस्था केली जाते, त्यांच्या सैन्याची पण सर्व व्यवस्था केली जाते. आपल्याला वाटेल की
जर रुक्मी किंवा इतर राजांना वाटत होतं की कृष्ण बलराम रुक्मिणीचं हरण करण्यासाठी येऊ शकतो, मग कृष्ण बलराम आल्यानंतर भीष्मक राजा आहेत, त्यांनी कृष्ण बलरामजींचं स्वागत का केलं? स्वागत करायला नको पाहिजे होतं, पहिलाच युद्ध करायला पाहिजे होतं. परंतु आपण एक जाणून घेतलं पाहिजे की वैदिक संस्कृतीमध्ये धर्माचं, युद्धामध्ये पण धर्माच्या नियमांचं पालन केलं जात होतं. रुक्मिणी म्हणा, माफ करा, रुक्मी जो होता किंवा जरासंध होता, शिशुपाल होता, या सर्वांना थोडी शंका होती की कृष्ण येऊन इथं काहीतरी विघ्न घालू शकतो आणि त्यामुळे ते तयारच होते पहिल्यापासून. परंतु आता कृष्ण बलराम आले याचा अर्थ लगेच युद्ध करणं काही योग्य नाहीये. का? कारण ते आपल्या विवाहामध्ये सहभागी होण्यासाठी आले असतील कदाचित, आणि पहिलाच आपण काही शंका घेऊन युद्ध करणं योग्य नाहीये. हे अशा पद्धतीने त्यावेळेचे नियम पालन केले जात होते क्षत्रियांकडून. आणि जर समजा त्यांनी विघ्न केलाच, विवाहामध्ये काय अडचण आणण्याचा प्रयत्न केला, तर आपण सर्वजण आहोतच की. एवढी सेना आपण एकत्रित केलेली आहे, आपण काय करू, त्याचे युद्ध करून त्याला हरवू, पराजित करू. आणि त्यामुळे आत्ता ते आलेले आहेत तर त्यांचं आपण स्वागत करून त्यांना मान सन्मान दिला पाहिजे एक राजाप्रमाणे. आणि त्या पद्धतीने मग जो रुक्मी आहे किंवा जरासंध आहे, शिशुपाल, यांना कहून पण ते काही कारवाई करत किंवा काही कार्य पुढं करत नाहीत. परंतु भीष्मक ज्या राजा होते ते तर फार धार्मिक होते, त्यांना कृष्णांबद्दल आदर होताच, आणि त्यामुळे ते फार सन्माननीय मनाने काय करतात, त्यांचं सर्वांचं आदर तिथे करतात, त्यांना राहण्याची व्यवस्था करतात. मग आता कौंडिण्यपूरमध्ये वार्ता प्रसरते. काय वार्ता प्रसरते? की कृष्ण इथं आलेले आहेत द्रौपदीच्या विवाहामध्ये सहभागी होण्यासाठी, आणि बलरामजी पण त्यांच्यासोबत आलेले आहेत. आणि पहिलाच कृष्णाची प्रसिद्धी फार वेगळ्या ठिकाणी झालेली होती. कृष्ण फार सुंदर आहेत, स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, असं पण काही जणांना माहीत होतं. काही जण मानत होते, काही जण मानत नव्हते. प्रत्येकाच्या वेगळ्या धारणा होत्या. मग जेव्हा कौंडिण्यवासींना कळतं तर लगेच सर्वजण कृष्णांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ लागतात. आणि कृष्ण बलराम पण त्याला नगरामध्ये त्यांनी फिरून आलेले असतात. त्यावेळेला पण बऱ्याच नगरवासींना कृष्ण बलरामजींचं दर्शन झालं होतं. मग इथं सुखदेव गोस्वामी सांगतात की जेव्हा कौंडिण्यपूरवासी कृष्णांना पाहतात, कृष्णाच्या सौंदर्याला पाहतात, तर त्यांना लगेच मनोमन काय वाटतं की आपली जी रुक्मिणी आहे त्या रुक्मिणीचा ते सर्वात श्रेष्ठ वर किंवा पती म्हणजे कोण आहेत? ते कृष्णच असू शकतात. आणि वास्तविक आपल्या रुक्मिणीचा विवाह कृष्णाशीच झाला पाहिजे असं सर्वांना वाटू लागतं. आणि पुढे विचार करतात, आणि कृष्णासाठी पण जर योग्य पत्नी किंवा वधू जर कोणी असेल तर ती आपली रुक्मिणीच आहे. हे दोघं एकमेकासाठीच बनलेले आहेत आणि वास्तविक त्यांचा विवाह झाला पाहिजे. परंतु आमचं किती दुर्भाग्य आहे पहा की रुक्मिणीचा विवाह ह्या शिशुपालाशी होत आहे. आणि सर्वजण मनोमन प्रार्थना करू लागतात कृष्णालाच की हे भगवंता, हे कृष्णा, जर आम्ही काही जर पुण्याई केली असेल तर आम्ही ती पुण्याई तुम्हाला अर्पण करतो, आणि कृपा करून आमच्या रुक्मिणीचा तुम्ही स्वीकार करा, असं सर्वजण मनोमन प्रार्थना करू लागतात. आणि बघा, अशी स्थिती रामायणमध्ये पण आपल्याला पाहायला मिळते. रामायणमध्ये पण जेव्हा विश्वामित्र मुनी प्रभू रामचंद्र लक्ष्मणजींना घेऊन मिथिला नगरीमध्ये जातात, जनकपूरमध्ये, तर त्या ठिकाणी काय अवस्था होती? तिथं पण सीतामाता विवाह योग्य झालेली होती. आणि जनक महाराजांनी काय केलं होतं? एक प्रण ठेवला होता की जो शिवधनुष्य आहे त्या शिवधनुष्याला जो प्रत्यंच्या जोडेल त्याच्याशी सीतामातेचा विवाह केला जाईल. परंतु बऱ्याच राजांनी प्रयत्न केला होता, फार शक्तिशाली राजांनी प्रयत्न केला होता, देवी देवतांनी येऊन प्रयत्न केला होता, परंतु कोणालाही ते शक्य झालं नव्हतं. एवढंच नाही तर रावण पण आला होता एकदा, त्याला पण ते शक्य नाही झालं. आणि त्यामुळे जनकवासी फार दुःखी होते की आमची जी सीता आहे, किंवा जनक महाराज पण फार दुःखी होते की माझी पुत्री सीता काय अशीच कुवारी राहणार का? तिला योग्य पती मिळणारच नाही का? अशा पण ते फार दुःखी असायचे. परंतु प्रभू रामचंद्र जेव्हा त्या जनकपुरीमध्ये जातात आणि ते जनकपुरीमध्ये भ्रमण करत होते, तेव्हा जनकपूरवासी जेव्हा प्रभू रामचंद्रांना पाहतात तर सर्वांच्या मनामध्ये असे विचार येतात की वास्तविक सीतेसाठी सर्वात उपयुक्त वर कोण आहेत? प्रभू रामचंद्रच आहेत. आणि हे भगवंता, काय करा की आमची जी पुण्य आहे ती सर्व आम्ही अर्पण करतो, आणि कृपया सीता आणि प्रभू रामचंद्रांचा विवाह होऊ दे. जनक महाराज म्हणून हेच प्रार्थना करत होते. मग इथं पाहायला मिळतं, आचार्य सांगतात की जे सीता माता होत्या किंवा इथं रुक्मिणी माता आहेत, तर ह्या रुक्मिणी मातेंना किंवा सीता मातेंना त्यांचे जे राजधानीचे वासी होते ते स्वतःच्या पुत्रीप्रमाणे मानत होते. जनकवासी पण सीतेला आपल्या पुत्रीप्रमाणे मानत होते, आणि कौंडिण्यपूरवासी पण रुक्मिणीला आपल्या पुत्रीप्रमाणे मानत होते. जसं एखाद्या पित्याला आपली पुत्रीला सर्वात योग्य वर मिळाला पाहिजे,
आपली पुत्री किंवा मुलगी फार आनंदाने राहिली पाहिजे अशी इच्छा असते. तर तशीच इच्छा सर्व कौंडिण्यवासियांची होती, सर्व जनकपूरवासियांची होती. आणि याच्यावरून कळतं की किती प्रेम होतं त्यांचं सीता मातेप्रती किंवा रुक्मिणी मातेप्रती. आणि असं ते विचार करतात की आमची सर्व पुण्य आम्ही अर्पण करतो, पण कृपया असा विवाह होऊ दे कृष्ण आणि रुक्मिणीचा. ते म्हणून प्रार्थना करत आहेत. आणि मग काय होतं की मग आता तो विवाहाचा आदला दिवस होता, म्हणजे एक दिवस अलीकडचा दिवस होता. आणि रुक्मिणी सांगितलं होतं त्याप्रमाणे आता रुक्मिणी माता अंबिका देवीची उपासना करण्यास, त्यांचं दर्शन करण्यासाठी जाणार होती. आणि रुक्मिणीने पत्रामध्ये हेच लिहिलं होतं की विवाहाच्या एक दिवस अगोदर आमच्या कुटुंबियाच्या परंपरेनुसार, रीतिरिवाजानुसार जी वधू असते ती अंबिका देवीचं दर्शन करण्यासाठी जात असते. आणि त्यावेळेला मी तिथे येईन आणि हे कृष्णा तुम्ही तिथे या आणि तिथून माझं हरण करा. मग हे सर्व तिने पत्रामध्ये सांगितलं. त्याप्रमाणे मग रुक्मिणी माता काय करते, फार सुंदर असा पेहराव करून, शृंगार करून काय करते, आपल्या तिच्या जे सखी आहेत, दासी आहेत, त्या सर्वांच्या सोबत भरपूर काही पूजेचं साहित्य, तिथं जे काही दानधर्म करायचे आहेत पूजा झाल्यानंतर ते असं पूर्ण भरपूर काही वस्तू ते घेऊन, भेटवस्तू, साहित्य, पूजा साहित्य सर्व काही घेऊन रुक्मिणी माता त्या मंदिराकडे निघते. आणि वर्णन आहे की मग रुक्मिणी मातेला पालखीमध्ये बसवलं जातं. आणि रुक्मिणी माता पालखीमध्ये चाललेले आहे, बाकी सर्व जे दासी आहेत, त्यांच्या मैत्रिणी आहेत, अशा ते चालत चाललेले आहेत. आणि त्यांच्यासोबत फार मोठं सैन्य तुकडी होती. का? कारण रक्षण करण्यासाठी. आणि मोठे राजयोद्धे पण त्या ठिकाणी होते. काही जण हत्तीवरनं त्याच्या बाजूने चालले होते, काही जण रथातून होते, काही जण घोड्यावरून होते, बरेच जण पायदळ होते. का? की रुक्मिणीचं संरक्षण करण्यासाठी. आणि अशा पद्धतीने मग मृदुंग वाजवत, शंख, वेगवेगळे शिंग किंवा वेगवेगळे वाद्य वाजवत आनंदाने एकदम मोठी मिरवणूक चालल्याप्रमाणे त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला त्या मंदिरामध्ये घेऊन चालले होते. आणि मग काय होतं की रुक्मिणी माता त्या मंदिराच्या जवळ पोहोचते आणि मग पालखीतून उतरून ती चालत निघते. कारण वैदिक पद्धतीनुसार म्हणलेलं आहे की पालखीतून बसून आपण मंदिरच्या बरोबर समोरपर्यंत जायचं नसतं. ते एक प्रकारे आपण आपला अहंकार दाखवल्याचं लक्षण आहे. तर आपण कधी पण आता आपल्या कलियुगासाठी पालखी म्हणजे जसं आपली 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, तर काही जण एकदम मंदिरच्या एकदम दरवाजासमोर घेऊन जातात गाड्या. कशासाठी? म्हणजे तसं काहींचं थोडं हे असतं, परंतु शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे की मंदिरच्या समोर एकदम आपण पालखीमध्ये बसून गेलो असेल घोड्यामधनं किंवा हत्तीवरनं, तर आपण मंदिरच्या अगोदरच काही अंतर आपण तिथून उतरून पायी प्रवास चालत गेलं पाहिजे. हा एक सदाचार आहे. मग रुक्मिणी माता काही अंतरावरच पालखीतून उतरते आणि तिथून पायी चालत ती मंदिराकडे जाऊ लागते. आणि बाकी त्याच्या मैत्रिणी, सखी सर्वजण आहेत, सैनिक पण आहेत. आणि मग रुक्मिणी माता त्या मंदिरामध्ये प्रवेश करते. आणि मंदिर कोणाचं होतं? अंबिका मातेच होतं. अंबिका म्हणजे पार्वती माता. पार्वती मातेचं एक नाव अंबिका आहे. आणि त्या ठिकाणी शिवजींचं पण स्वरूप होतं, पण मुख्य मंदिर अंबिका म्हणजे पार्वतीचं मंदिर म्हणून ते जाणलं जात होतं. आणि त्यांच्यासोबत शिवजी तिथं वास करत होते. आणि त्यामुळे इथं वर्णन आहे भागवतामध्ये की तिथं जे पुजारी सेवा करणारे होत्या त्या ब्राह्मण स्त्रिया होत्या. कारण देवीचं मंदिर असल्यामुळे ब्राह्मण पुरुष लोक तिथं पूजा अर्चना करत नव्हते, तर ब्राह्मणांच्या ज्या पत्नी आहेत त्या स्त्रिया तिथं पूजा अर्चना करत होत्या. मग रुक्मिणी माता तिथं जाऊन त्या पार्वती मातेंना नमस्कार करते आणि जे काही पूजा साहित्य ते दिले जातात. आणि त्या ज्या ब्राह्मण स्त्रिया आहेत ते रुक्मिणी मातेकडून काय करतात? पूजा तीन करून घेतात. आणि पूजा तीन करून झाल्यानंतर मग त्या ब्राह्मणी काय करतात? अंबिका देवीला, पार्वती मातेला नमस्कार करून घेतात. आणि विशेष आशीर्वाद म्हणून त्यांना काही म्हणजे डोक्यावर हात ठेवणं, बाकीच्या काही पूजेचे जे काही प्रसाद म्हणून आहे त्या गोष्टी ते रुक्मिणी देवींना दिली जाते. मग इथं रुक्मिणी माता अंबिका मातेला प्रार्थना करते. काय प्रार्थना करते? की इथं म्हणलेलं आहे की मी तुझ्या अपत्यात सह तुला वारंवार नमन करते. रुक्मिणी माता पार्वती मातांना म्हणतायत की अपत्यासोबत म्हणजे गणेश जी आहेत, कार्तिकेय आहेत, हे पार्वतींचे पुत्र आहेत. तर तुझ्या पुत्रांसोबत मी तुला नमन करते. कारण आई असते, त्या आईला आपल्या पुत्राबद्दल फार प्रेम असतं आणि त्यांच्या पुत्रांना पण कोणी आदर ज्यादा देत असेल तर आईला फार आनंद होतो. तर तशा पद्धतीने रुक्मिणी माता इथं म्हणताय की हे पार्वती माता, हे अंबिका देवी, मी तुझ्या अपत्यांसह तुला वारंवार नमन करते. का? की मला भगवान श्रीकृष्णच पती म्हणून प्राप्त होत, ही माझी इच्छा कृपया तुम्ही पूर्ण करा. असं ती पार्वती मातेंना प्रार्थना करते. मग आपण इथं समजून घेतलं पाहिजे एक फार महत्त्वपूर्ण
एक मुद्दा किंवा एक वैदिक संस्कृतीची पद्धत आपल्याला इथं पाहायला मिळते, की वैदिक संस्कृतीची काय पद्धत होती, की जेव्हाही मुलगा असो किंवा मुलगी असो, ते जेव्हा विवाह योग्य होतात, तर वैदिक संस्कृतीमध्ये एक पद्धत काय होती, की त्यांनी जर कर्मकांडविधी करणारे असले, तर त्यांनी शिवजी किंवा पार्वतीची उपासना करायची. त्यांना योग्य पती मिळावेत किंवा पत्नी मिळावी यासाठी. आणि जर ते वैष्णव असतील, तर वैष्णवगण डायरेक्ट ते भगवंतांची, विष्णूंच्या अवताराची किंवा भगवान श्रीकृष्णाची उपासना करत असतात. मग त्यांच्याकडून ते योग्य पती किंवा पत्नीची मागणी करू शकतात. तर ही एक वैदिक पद्धत होती आणि याच्या मागे विज्ञान पण आहे. मग आता एक 5 मिनिट आपण त्याच्यावर बोलू, कारण हा विषय इथं आलेला आहे आणि हा विषय जाणून घेणं फार महत्त्वपूर्ण आहे आत्ता पण आपल्याला, आपल्या कौटुंबिक जीवनासाठी. तर शास्त्रामध्ये सांगितलं याच्या मागे विज्ञान काय आहे, की जेव्हा म्हणजे एखादा मुलगी असेल किंवा मुलगा पण असेल, मग ते जेव्हा विवाहयोग्य होतात किंवा त्यांचा विवाह होणार असतो, तर म्हणलेलं आहे की प्रारब्धानुसार ते निश्चित आहे. त्याला आपण विधिलिखित पण म्हणतो. जे विधिलिखित असेल ते घडेल असं आपण बोलता बोलता पण बोलत असतो. तर एखादी मुलगी असेल विवाहयोग्य किंवा एखादा मुलगा असेल विवाहयोग्य, तर त्यांचा कोणाशी विवाह होणार आहे हे विधिलिखित किंवा प्रारब्धानुसार निश्चित आहे आपण म्हणतो. मग या पूजेसाठी का सांगितलेलं आहे, की शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, की त्याच्या प्रारब्धानुसार एखाद्या मुलाला विशिष्ट मुलगी पत्नी म्हणून प्राप्त होणार असेल किंवा एखाद्या मुलीला विशिष्ट मुलगा पती म्हणून प्राप्त होणार असेल आणि त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या आचरणामध्ये बरेच काही मतभेद असतील, भेदभाव असेल, तफावत असेल, परंतु त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांना तसेच पती मिळणार आहेत, तसेच पत्नी मिळणार आहेत आणि त्या भेदभावामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये त्यांना बराच त्रासाला सामोरं जायचं आहे. हे घडणार आहे त्यांच्या भविष्यामध्ये. मग काय शास्त्र सांगतं, की मग त्या मुलीने किंवा मुलाने जर अशी उपासना केली, मग कर्मकांड विधी म्हणून त्यांनी शिवजी किंवा पार्वतीची उपासना केली आणि वैष्णव असेल तर त्यांनी भगवान श्रीकृष्णांची किंवा विष्णू अवतारांची उपासना केली आणि त्यांनी जर भगवंताकडे अशी मागणी केली, त्या देवी देवतांना अशी मागणी केली, तर काय होतं त्यांच्या प्रारब्धामध्ये बदल होतो. हे विज्ञान आहे. काही लोकांना पटत नाही आजकालच्या लोकांना, पण ते शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग काय होतं, की त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांना मिळणारा जो जोडीदार आहे, तो जर योग्य नसेल आणि त्यांना भरपूर काही वैवाहिक जीवन त्यांचं दुःखदायक जाणार असेल, तर काय होतं प्रारब्धामध्ये बदलून त्यांचा जोडीदार बदलला जाऊ शकतो. मग त्यांना एक पत्नी जी मिळणार होती ती दुसरी पत्नी मिळू शकेल किंवा पती मिळणार असेल तर दुसरे पती मिळतील. आणि जर समजा तेवढा एकदमच चेंज नाही केला प्रारब्धामध्ये भगवंतानी किंवा मायादेवीने, तर किमान त्यांच्या त्या स्वभावामध्ये काही ना काही बदल करून त्या दोघांच्या स्वभावामध्ये साम्यता आणली जाते. तर हे ह्या उपासनेचं फळ असतं. आणि म्हणून आपण पाहतो, की आपल्या वैदिक म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये पाहतो, की सीतामाता आहेत त्या पण उपासना करत आहेत विवाहाच्या अगोदर किंवा इतर रुक्मिणी माता अंबिका देवीची म्हणजे पार्वतीची उपासना करत आहे किंवा आजपासूनच कात्यायनी व्रताचा एक महिना सुरू होत आहे. हे कात्यायनी व्रत म्हणजे काय, की काल आता कार्तिक महिना झाला आणि कार्तिक महिना झाल्या वृंदावनमध्ये गोपींनी पण एक व्रत केलं होतं. कोणाचं व्रत केलं होतं? कात्यायनी देवीचं. वृंदावनमध्ये कात्यायनी देवीचं एक मंदिर आहे आणि कात्यायनी देवी म्हणजे पण पार्वती माताच आहे आणि गोपी त्यांच्या उपासना करतात. कशासाठी? कृष्णच आम्हाला पती प्राप्त व्हावेत म्हणून. तर आजपासून तो एक महिना कात्यायनी व्रताचा महिना सुरू होतो. मग त्याच्यावरून पण कळतं, की प्रत्येक वैदिक म्हणजे वैदिक संस्कृतीमध्ये जे असे एक प्रथा होती किंवा एक हे विज्ञान होतं त्याच्यामागे, की मग जे पालक आहेत त्यांच्या घरातले जे वयस्कर लोक आहेत ते त्यांच्या मुलांना, मुलीला काय करायचे अशा पद्धतीने प्रेरित करायचे आणि ते उपासना केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये बरंच काही अनुकूल घडत होतं. मग आपल्याला उदाहरणं आहेत, जसं मुलींच्या संबंधित आपण पाहिलं कात्यायनी व्रत केलं गोपींनी किंवा रुक्मिणी मातांनी अंबिकाचं उपासना केली. तसं मुलांच्या संबंधित पण जसं भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये कर्दम मुनी आहेत. तर कर्दम मुनी पण भगवंतांची तपस्या करतात, भगवान श्रीकृष्ण विष्णूंची. आणि विष्णू प्रकट झाल्यानंतर त्यांना काय मागतात, की मला योग्य पत्नी प्राप्त होऊ दे. कर्दम मुनी मागतात. का? कारण कर्दम मुनी हे ब्रह्माजींचे पुत्र होते आणि ब्रह्माजीने त्यांना प्रजा वाढवण्याची एक सेवा दिली होती. आणि कर्दम मुनी एक प्रजापती आहेत. प्रजापती म्हणजे प्रजा निर्माण करणारे. मग आता त्यांच्या ब्रह्माजींची ती सेवा आहे आणि ती सेवा करण्यासाठी मग योग्य पत्नी मिळणं आवश्यक आहे. कर्दम मुनी शुद्ध भक्त आहेत, तरी पण ते भगवंताची उपासना करतात आणि भगवंत स्वतः प्रकट झालेले त्यांच्यासमोर. त्यासमोर ते काय मागतात,
तुमच्या धामामध्ये मला घेऊन चला, मला मुक्ती प्रदान करा हे मागत नाहीत, तर मला योग्य पत्नी मिळू दे. का? मला कारण माझी सेवा पूर्ण करायची. त्यामुळे हे काही चुकीचं नाही आहे, की भक्त आपल्याला योग्य पत्नी मागत आहे भगवंताकडे किंवा योग्य पती मागत आहे, तर हे चुकीचं नाही आहे. का? कारण भक्त जेव्हा पत्नी किंवा पती मागतात योग्य, तर ते काही इंद्रिय भोगासाठी मागत नसतात. त्यांचा भाव काय असतो, की मला योग्य पत्नी मिळाली, मला योग्य पती मिळाले, तर मी तुमची सेवा भक्ती आणखी चांगल्या पद्धतीने करू शकेन आणि त्यामुळे मला योग्य वर मिळावा, मला योग्य जोडीदार मिळावा. अशा पद्धतीने ही उपासना सांगितलेली आहे शास्त्रामध्ये. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला मी सांगितले, की जे कर्मकांडविधी करणारे लोक असतात, कर्मकांडविधी म्हणजे जे विष्णूंना सर्वश्रेष्ठ मानून, भगवान श्रीकृष्णांना सर्वश्रेष्ठ मानून भगवंताची पूजा अर्चना करत नाहीत, तर कर्मकांडविधी म्हणजे ते सर्व वेगवेगळ्या देवीदेवतांची उपासना करतायत वेगवेगळ्या भौतिक लाभासाठी. मग धनासाठी ते लक्ष्मीची उपासना करतायत, विद्येसाठी ते सरस्वती मातेची उपासना करतायत, इकडं गणेशजींची उपासना करतायत, शिवजींची उपासना करतायत, पार्वती माता, सर्वांची वेगळ्यांची उपासना ते करत असतात. यांना आपण कर्मकांडी लोक म्हणतो. मग त्या कर्मकांडी लोकांसाठी त्यांच्या मुलांना त्यांनी काय केलं पाहिजे, शिवजींची किंवा पार्वतींची उपासना सांगितली पाहिजे किंवा दोघांची पण एकत्रपणे करू शकतात. आणि वैष्णवांनी काय केलं पाहिजे, वैष्णवांच्या बालकांना त्यांनी डायरेक्ट भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णूंच्या अवताराची उपासना सांगितली पाहिजे. तर अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये फार त्यांना भविष्य म्हणजे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये फार त्याचा लाभ होऊ शकतो आणि योग्य जोडीदार त्यांना प्राप्त होऊ शकतो. परंतु प्रॉब्लेम काय आहे, की आजच्या या कलियुगामध्ये लोकांना ह्या गोष्टीवर विश्वास नाही आहे. लोक स्वतःला फार मॉडर्न समजतात, आम्ही फार सुशिक्षित आहोत, हे सर्व पौराणिक विचार आहेत, हे दंतकथा, ह्याने काय लाभ होणार आहे. अशा पद्धतीने मुलांना सोडा, आज पालकांनाच याच्यावर विश्वास नसतो आणि ते पालक पण भक्तिमय कार्य करत नसतात किंवा काही कुठल्या देवी देवतांची ज्यादा उपासना करत नसतात आणि मुलांना पण ते काही ह्या गोष्टी सांगत नाहीत. आणि मग त्यांना काय वाटतं, की माझा मुलगा आहे, तर तो मुलगा फार शिकलेला आहे, फार मोठ्या पगाराची त्याला नोकरी आहे आणि त्यामुळे त्याला आरामशीर फार सुंदर चांगली एक पत्नी मिळून जाईल, एखाद्या राजकुमारीसारखी मुलगी त्याला मिळून जाईल, असं त्या पालकांना वाटत असतं. आणि मुलीच्या बाबतीत काय वाटत असतं, की माझी मुलगी तर एवढी शिकलेली आहे, फार सुंदर आहे आणि जॉब करत असेल तर आणखीनच त्यांना फार विशेष वाटते, की माझी मुलगी सुंदर आहे, शिकलेली आणि जॉब पण करते, एवढे पैसे कमवते, मग तिला कोणी पण एक चांगला राजकुमारासारखा मुलगा मिळून जाईल, असं त्या पालकांना वाटतं. आणि हे असे पालक काय करत असतात, त्या मुलांना चांगलं शिकवण्यासाठी फार कष्ट घेतात, त्यांचं जीवन सेटल करण्यासाठी फार कष्ट घेतात. का? कारण मुलगा जर चांगला शिकला, मोठा पैसा कमवू लागला, त्याच्या जीवनामध्ये सेटल असला, तर त्याला फार चांगली पत्नी मिळून जाईल. किंवा मुलगी पण चांगली शिकलेली असली, एखादा जॉब करत असली, तर त्याला पण फार चांगला पती मिळून जाईल. आणि ह्यासाठी फार चांगली नियोजन करतात. त्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे, त्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, नोकरीनंतर त्याला व्यवसाय चांगला स्थापन करून द्यायचं, हे सर्व याच्यासाठी नियोजन करतील, मुलगीसाठी पण करतील. परंतु त्या मुलाने किंवा मुलगीने ह्या वैदिक जी काही प्रथा आहे याचं पण पालन केलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय योग्य वर किंवा वधू मिळणार नाही ह्याच्यावर त्यांना विश्वास नसतो. बाकी सर्व नियोजन करतील. आणि मग असे जे पालक असतात किंवा अशा पालकांची जे आई वडील मुलं असतात, त्यांचा पण भाव काय असतो, मग जेव्हा मुलगा एखाद्या मुलीला विवाहासाठी शोधत असतो किंवा पाहत असतो, तर त्या मुलाची एकच म्हणजे काय असते, त्याच्यामध्ये एक म्हणजे काय म्हणतात, की मागणी असते. ती म्हणजे काय, की मुलगी कशी असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे. मुलीसाठी काय पाहिलं जातं, की मुलगी सुंदर असली पाहिजे, हे पाहिलं जातं. आणि मुलाला जर शोधत असतील लग्नासाठी, तर मुलगा कसा असला पाहिजे, मुलगा फार पैसे कमावणारा असला पाहिजे. ह्या दोनच गोष्टी पाहिल्या जातात लग्नामध्ये. मुलगा चांगला नोकरीदार आहे, पैसा कमवणारा, ठीक आहे, चालेल, भरपूर चांगलं, म्हणजे ते पूर्ण झालं. आणि मुलगी सुंदर आहे, तर त्या मुलांच्या बाजूने पण ते म्हणजे पात्रता पूर्ण झाली. परंतु काय होतं, मग अशा पद्धतीने मुलगी सुंदर असली तर त्याला मुलगा मिळून जाईल, मुलगा पैसा कमवणार असला त्याला मुलगी मिळून जाईल, परंतु त्यांच्या स्वभावामध्ये काय अंतर आहे, काय तफावत आहे, काय मतभेद आहेत, हे आपण त्यावेळेला पाहत नाही. थोडे पत्रिका त्यांनी पाहतात, परंतु पत्रिकामध्ये जाणणारे लोक पण आजकाल एवढे कुठे आहेत. आणि फक्त हे वरवरचं शारीरिक आकर्षण आणि पैशाचं आकर्षण, मुलीच्या दृष्टिकोनातून सुंदरता आणि मुलाच्या दृष्टिकोनातून पैसे कमवणं, हे दोनच पाहिलं जातं आणि विवाह होतात. आणि पुन्हा जाऊन त्याच कुटुंबामध्ये भरपूर काही मतभेद पण पाहायला मिळतात. वैवाहिक जीवन फार कष्टदायक होतं, असं पण आपल्याला पाहायला मिळतं. मग ज्या मुलाने त्या मुलीची सुंदरता पाहून
तिच्याबरोबर लग्न केलं होतं, तिच्या सुंदरतेकडे तो आकर्षित झाला होता. पुढं जाऊन काय होतं, त्यांच्या आचरणामध्ये मतभेद असतील, भरपूर काही त्यांचं वैवाहिक जीवनामध्ये दुःख असेल, तर तोच मुलगा काय म्हणतो, जेव्हा त्यांच्यामध्ये वादविवाद होत असतील आणि त्या एकत्र राहत नसतील आणि कोणी समजवण्यासाठी त्यांना आलंय, "अरे तुम्ही एकत्र राहावा" असं काही समजवण्यात आली, तर तो मुलगा ज्या मुलीच्या सौंदर्यावर भुलून तिच्याशी लग्न केलं होता, तोच म्हणतो, की "तिचं मला तोंडही बघायचं नाही." असं त्याच्या मुखातून शब्द येतात. आणि ज्या मुलीने त्या मुलाचे पैसे पाहून किंवा त्या मुलीच्या घरवाल्यांनी पैसे, नोकरी पाहून, पेमेंट पाहून लग्न केलं होतं, तर तीच मुलगी जर असे मतभेद झाले, काही भांडणं झाली, वादविवाद झाले, तर ती मुलगी किंवा त्या मुलीच्या घरचे काय म्हणतात, की भरपूर पैसा आहे, सर्व काही वैभव आहे, परंतु घरामध्ये शांती नाही, वादविवाद असतील, तर ग्रामीण भाषेमध्ये बोललं जातं, की ते पैसे घेऊन काही चुलीत घालायचे आहेत का? अशा पद्धतीने बोललं जातं मग नंतर. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की वैवाहिक जीवनामध्ये सुंदरता किंवा पैसा हे महत्त्वपूर्ण नाहीये. वैवाहिक जीवनामध्ये दोघांची मनं जुळणं, दोघांच्या स्वभावामध्ये साम्यता असणं हे फार महत्त्वपूर्ण आहे. मग तो विवाह सुखदायक बनतो. मग ही सुंदरता आणि पैसे असतात हे तात्कालिक आकर्षणाचं कारण असतं. परंतु नंतर त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये त्यांच्या स्वभावामध्ये समानता नसेल आणि एकमेकांचे विचार जुळत नसतील, तर ती सुंदरता बाजूला राहते, ते पैसे बाजूला राहतात आणि त्यांचं जीवन पूर्णतः दुःखमय बनून जातं. तर हे वैवाहिक जीवन आहे. परंतु आजकालच्या पालकांना त्याच्यावर काही विश्वास नसतो. त्यांना वाटतं, की माझी मुलगी शिकलेली आहे, सुंदर आहे, तिला विवाह असाच होऊन जाईल. माझा मुलगा शिकलेला आहे, पैसा कमवतो, तिला कुणी पण मुलगी देऊन टाकेल. है ना? मग देतील, तुम्हाला मुलगी मिळेल, तुम्हाला मुलगा मिळेल, परंतु त्यांच्या स्वभावाचं आपण शाश्वती घेऊ शकत नाही. परंतु जेव्हा ते पालक आपल्या मुलांना अशा पद्धतीने वैदिक पद्धतीने भगवंतांची किंवा शिवजी किंवा दुर्गा मातेची उपासना करण्यासाठी सांगतात, तर मग काय होतं, त्यांच्या प्रारब्धामध्ये जे काय असेल ते बदललं जातं आणि त्यांच्या स्वभावाच्या अनुकूल त्यांना पती मिळतील, त्यांच्या स्वभावाच्या अनुकूल त्यांना पत्नी मिळतील आपल्या मुलांसाठी किंवा मुलीसाठी आणि त्यांचं जीवन फार सुखमय बनेल. भले त्यांच्याकडे तुमच्या मुलीच्या पतीचा पैसे कमी असतील किंवा तुमच्या मुलाची पत्नी सुंदर नसेल, परंतु स्वभावाने फार चांगले असतील. मग हे सर्व त्याच्यामागे विज्ञान आहे, परंतु लोकांना याच्यावर विश्वास नसतो. आणि आजकाल पाहतो आणि हे कार्य कोणाचं आहे त्या मुलांना सांगणं, तर म्हणलेलं आहे की मुलीला ते सांगणं हे आईचं काम असतं. आईने मुलीला हे सर्व ज्ञान सांगायचं असतं आणि वडिलांनी मुलाला हे सर्व ज्ञान सांगायचं असतं. मग लहानपणापासूनच त्यांना भक्तीचं ज्ञान दिलं असलं तर काय हरकत नाही, सांगण्याची आवश्यकता नाही. कारण लहानपणापासून ते आई वडील भक्ती करत आहेत, मुलं भक्ती करत आहेत किंवा हे शिवजी पार्वतीची उपासना करत आहेत, तर आपोआप मोठे झाले पण त्यांना काही सांगण्याची आवश्यकता पडणार नाही. ते भक्ती करत जातील, त्यांना योग्य वधू मिळून जातील. परंतु जर ते करत नसतील लहानपणापासून आणि विवाह योग्य झाले असतील, वयामध्ये आले असतील, तर आईचं कर्तव्य आहे की मुलीला प्रेमाने समजावून ह्या गोष्टी सांगणं आणि त्यांच्याकडून त्या उपासना करून घेणं. आणि वडिलांचं कर्तव्य मुलाला म्हणजे आपल्या विश्वासामध्ये घेऊन ह्या गोष्टी बोलणं आणि त्यांना त्या गोष्टी करण्यासाठी सांगणं. परंतु समस्या काय आहे, की आज हे ज्ञान पालकांना पण नाही, मग आजी असतील किंवा आई असतात, ह्यांना पण हे ज्ञान नसतं किंवा ह्याच्यावर विश्वास नसतो. मुलांना हे ज्ञान कुठे येणार? किंवा वडील असतील, आजोबा असतील किंवा घरातले आणि वयस्कर लोक आहेत, त्यांना पण हे ज्ञान नसतं. माहीत झालं तरी त्याच्यावर विश्वास नसतो. मग मुलांना ते कुठून सांगणार? आणि मग हे सर्व चालू असतं. कोणीच काही पालन करत नाही किंवा हे करत नाही आणि मग काय होतं, की विवाह झाल्यानंतर असे प्रॉब्लेम होतात. आता आम्ही भक्ताच्या समुदायामध्ये पण पाहिलेले आहेत. आता आम्ही इथं हे कशाच सांगावं, की आपल्या भक्तांना हे सर्व माहीत असावं, कारण आपली भक्त आहेत, आपली मुलं आहेत, नातवंद आहेत. आपण त्यांना आत्तापासूनच ह्यासाठी त्यांना ज्ञान दिलं पाहिजे. लोकांना याच्यामध्ये संकोच वाटतो, की ह्या विषयावर काय बोलायचं आपल्या मुलाबरोबर किंवा हा विषय बोलायला थोडं लज्जा वाटते आईला किंवा वडिलाला आपल्या मुलांसोबत बोलायला. पण ती मूर्खता आहे. हे बोललं गेलं पाहिजे, है ना. बाकी सर्व आपण पैसा भरपूर कमावले, त्यांना शिकवण्यासाठी भरपूर काही पैसा खर्च करत आहोत. त्यांचं जीवनात सेटल करण्यासाठी, व्यवसाय, नोकरी लागण्यासाठी भरपूर काही पैसा खर्च करत आहोत. परंतु ह्याच्याकडे पण लक्ष आपण दिलं पाहिजे, परंतु देत नाही आहोत. हे सर्वात महत्त्वपूर्ण आहे, की त्यांनी उपासना करणं, भक्ती किंवा उपासना करणं आणि मग त्यांचं जीवन फार. काही जण म्हणतील, की असे पण कुटुंब असतात, की जे फार नास्तिक आहेत, पूर्ण कुटुंबच नास्तिक आहे. ते भगवंताची भक्ती सोडा, ते कर्मकांड विधी पण करत नाहीत.
पूर्णतः भोगयुक्त जीवन जगत आहेत, तरी पण त्यांची मुलं फार विवाह झाले, चांगले त्यांना पती मिळाले, त्यांची पत्नी मिळाली, त्यांच्या मुलाला चांगली, आणि त्यांचं वैवाहिक जीवन पण फार चांगलं चालू आहे. मग त्यांना कुठं काही नुकसान झालं त्याचं? मग यासाठी आपण सांगतो, याच्या मागे एक कारण असं की त्यांचं पूर्व प्रारब्ध चांगलं आहे, आणि त्यामुळे ह्या जन्मात त्यांनी भक्ती न करता, उपासना न करता पण त्यांचं वैवाहिक जीवन चालू आहे चांगल्या पद्धतीने. मग आर्थिकदृष्ट्या पण आणि विचारांच्या साम्यतेच्या दृष्टिकोनातून पण. परंतु ते प्रारब्ध आहे, ते प्रारब्ध जोपर्यंत नाही तोपर्यंत त्यांचं चांगलं चालणार. प्रारब्ध संपलं की ह्याच जीवनामध्ये काही कालानंतर त्यांच्यामध्ये पण आपल्याला भरपूर काही प्रॉब्लेम दिसू लागतात, किंवा ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात त्यांना त्याचे प्रॉब्लेम दिसतील. परंतु प्रारब्ध कार्य करतं हे मात्र नक्की आहे. मग आपल्या मुलांच्या किंवा आपल्या संबंधित असणाऱ्या मुलांच्या जीवनामध्ये त्यांचं प्रारब्ध चांगलं आहे का वाईट आहे हे आपल्याला माहीत नाही. कदाचित चांगलं पण असेल, त्यांनी भक्ती न करता पण त्यांना योग्य पत्नी किंवा योग्य पती मिळतील, परंतु तरी पण भक्ती करायला काय अडचण आहे. जर त्यांच्या प्रारब्धानुसार योग्य त्यांना जोडीदार मिळणारच आहेत, तर भक्ती केल्यानंतर आणखी त्यांच्या जीवनामध्ये सुख येणार आहे. मग त्यांच्या जोडीदार चांगला असला तरी पण काही ना काही प्रत्येक कुटुंबामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये काही काही प्रॉब्लेम निर्माण होतच असतात. मग ते थोडे थोडे प्रॉब्लेम पण नाहीशी होतील. मग त्यामुळे भक्ती किंवा ही उपासना केल्यामुळे काही नुकसान नाही आहे. त्यामुळे ही पालकांची जिम्मेदारी आहे की आपल्या मुलांना अशा उपासनेमध्ये लावणं. आणि ते लावू शकतात, पहिला पालकांनी केली पाहिजे ना. नुसता मुलांना सांगून ऐकणार नाहीत. पालक जर करत असतील तर मुलं ते अनुकरण करणार. पालकच करत नाही आहेत आणि मुलांकडून अपेक्षा केली तर मुलं करणारच नाहीत. मग हे पण आपण पाहिलं पाहिजे. जर आपली मुलं लहान असतील, 10-12 वर्षाच्या, 15-1 वर्षाच्या आतली मुलं असतील, तर आपण त्यांना प्रेमाने, कधी कधी फोर्स करून पण या भक्तिमय कार्यामध्ये नियुक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर 15 वर्षाच्या वरची मुलं असतील तर त्यांना आपण आता फोर्स करू शकत नाही. मग त्यांना आपण आपल्या उदाहरणाने दाखवून दिलं पाहिजे. मग आपण फार गंभीरतेने भक्ती करा, भक्तीची कार्य करा, आणि त्यांना प्रेमाने एका मित्राप्रमाणे, मग आईने आपल्या मुलीला मैत्रिणीप्रमाणे आणि वडिलांनी आपल्या मुलाला मित्राप्रमाणे ह्या गोष्टी प्रेमाने समजावून सांगितल्या पाहिजे. आणि आपण स्वतः भक्ती गंभीरतेने करत असू तर मुलं पण त्याचं अनुकरण करतात, आणि याचा लाभ त्यांना होणार आहे आणि आपल्याला पण होणार आहे. का? कारण ते मुलांचं वैवाहिक जीवन जर उद्ध्वस्त झालं तर पालकांना त्याचा त्रास होतो. परंतु लोक ह्याच्यावर फोकस करत नाहीत किंवा याच्याकडे लक्ष देत नाहीत. बाकी सर्व करतील आपल्या मुलांच्या आनंदासाठी म्हणून. तर हे फार महत्त्वपूर्ण. आणि इथं आपल्याला दिसतं आपल्या रुक्मिणी मातेच्या प्रसंगामध्ये की रुक्मिणी माता इथं अंबिका मातेला किंवा दुर्गा मातेला प्रार्थना करत आहे. ह्या सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत. एक मी उदाहरण पण सांगतो तुम्हाला. जसं एक 5 मिनिटात आपण एक उदाहरण पाहू. जसं एक आपल्या इस्कॉनचे एक भक्त आहेत, त्यांनी ॲस्ट्रॉलॉजीवर म्हणजे ज्योतिषशास्त्रावर ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे विधिवत कॉलेजामध्ये. कर्नाटकमध्ये एक कॉलेज आहे म्हणे, ते कुठं आहे माझ्या लक्षात नाही, कारण एक भक्त आहेत आपले इस्कॉनचे, त्यांचं नाव आहे गौर नटराज प्रभू. तर हे प्रभुपांचे एक शिष्य आहेत, भक्ती राघव स्वामी महाराज. तर त्यांचे हे शिष्य आहेत गौर नटराज प्रभू. आणि भक्ती राघव स्वामी महाराजांच्या प्रेरणेनेच ह्या गौर नटराज प्रभूंनी काय केलेलं आहे की ज्योतिषशास्त्रावर डिग्री पूर्ण केलेली आहे. आणि कर्नाटकमध्ये कुठेतरी ते कॉलेज आहे म्हणे, मला लक्षात नाही. तर हे गौर नटराज प्रभू आरवड्याला एकदा आले होते आणि त्यांनी बरेच काय मला ज्योतिषशास्त्राबरोबर बोलले होते. भक्तांचं पण त्यांनी काही पत्रिका पाहिल्या होत्या, त्यांना पण काही त्यांच्या अडचणी आहेत त्याच्यावर काही उपाय सांगितले होते. मग अलीकडेच मला एक त्यांचा व्हिडिओ पाहण्यास आला आणि त्या व्हिडिओमध्ये ते एक फार सुंदर उदाहरण देत होते की विवाहाच्या अगोदर जे काय आपण भक्तीची कार्य करतो त्याचा काय लाभ असतो. तर ते सांगत होते की जे गौर नटराज प्रभू आहेत त्यांचे जे गुरु आहेत भक्ती राघव स्वामी महाराज, ते इंडोनेशिया देशामध्ये पण प्रचार करतात. मग तिथं आपली फॉर्म कम्युनिटी आहे, बरंच वैदिक पद्धतीने जीवन जगण्यासाठी त्यांनी तिथं लोकांना प्रेरित केलं जातं. मग तिथं काय झालं की एक 2 कुटुंब होते जवळजवळ राहणारे, आणि त्यांच्या दोन्ही कुटुंबामध्ये एकामध्ये मुलगा आणि एक मुलगी होती, आणि ते लहानपणापासून एकत्रित वाढले होते. आणि मोठं झाल्यानंतर ते भक्तीमध्ये आले दोघंही, आणि त्यांना आता दोघांना विवाह करायचा होता एकत्रितपणे. आणि भक्ती राघव महाराजांच्या सोबत ते नसल्यामुळे त्यांना आता पत्रिका पाहणं ते पण किती महत्त्वपूर्ण आहे हे त्यांना माहीत झालं होतं. आता पाश्चात्य जगामध्ये कोणी बघत नाही, पण आता भक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना त्याचं महत्त्व माहीत झालं होतं. मग त्यांनी दोघांच्याही पत्रिका काढल्या आणि ते काही ज्योतिषशास्त्रांना दाखवू लागले. तर त्याच्यामध्ये काय झालं
की त्यांच्या पत्रिकेमध्ये मग त्या मुलाच्या का मुलीच्या काय पत्रिकेमध्ये दोष काय दोष होता? एक मंगल ग्रहाचा दोष होता आणि त्याच्यामुळे त्याचं म्हणजे काय होणार होतं की त्यांचा जर विवाह झाला तर त्या पतीचा काहीच कालावधीमध्ये मृत्यू होणार असं त्याच्यावरनं ते निश्चित होतं. मग त्यांनी एक दोन बऱ्याच ज्योतिषशास्त्रांना दाखवलं तर प्रत्येकजण तेच सांगत होते. मग आता हे घाबरले, आता विवाह कसं करायचा होता आणि मग आपण केलं म्हणजे कसा करायचा आता असं जर काही असलं तर. मग ते भक्ती राघव महाराजांना भेटले. मग भक्ती राघव महाराजांनी ह्या गौर नटराजपूंना भेटण्यासाठी सांगितलं. आता हे गौर नटराजपूर सध्या आता अमेरिकेमध्ये असतात आणि अमेरिकेमध्ये ते आता भक्तांच्या सोबत किंवा पूर्ण जगामध्ये पण आपले वेगवेगळे जे भक्त आहेत इस्कॉनचे त्यांना ऑनलाईन त्यांच्यावरून मार्गदर्शन घेत असतात. मग तिथं ते अमेरिकेमध्ये आहेत. मग त्यांना बऱ्याच काही वर्षापूर्वीचा हा प्रसंग आहे. तर हे इंडोनेशिया दोन जी मुलं आहेत ती पत्रिका त्यांना दाखवली त्यांना. मग त्यांनी पण पाहिलं आणि त्यांनी पण सांगितलं की आता हे तर विधिवत आहेत असोला म्हणजे ज्योतिषशास्त्री, हे काय असे बाहेरचे कोणी नाहीत उगाच काहीतरी इकडे तिकडे चुकीचं सांगणारे. मग त्यांनी पण पाहिलं, ते म्हणले खरोखर की मंगल ग्रहाचा दोष आहे आणि त्याच्यामुळे असं मग परंतु ह्याच्यावर उपाय आहे. मग त्यांनी काय सांगितलं ते सांगत होते की जे ग्रह आहेत जे आपल्या पत्रिकेमध्ये असतात आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्यावर इफेक्ट करतात, तर त्या प्रत्येक ग्रहाचे जे हे आहेत नियंत्रण करणारे देवता आहेत, त्या देवतांचे अधिष्ठाता भगवंत आहेत, भगवंताचे एक अवतार आहेत. म्हणजे प्रत्येक ग्रहावर जे काही ग्रहाचे वाशी राहतात त्यांचे प्रमुख असणारे एक देवता आहेत आणि ते सर्व वाशी आणि ते देवता मिळून भगवंतांच्या एका विशिष्ट अवताराची उपासना करत असतात त्या त्या ग्रहावर, असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. मग म्हणलेलं आहे की जसं सूर्यग्रह आहे तर सूर्यग्रहावरचे जे सूर्यदेवता आहेत आणि सूर्यग्रहावरचे जे वाशी आहेत ते कोणाची उपासना करतात? तर ते प्रभू रामचंद्रांच्या अवताराची उपासना करतात. का? कारण प्रभू रामचंद्र हे सूर्यवंशामध्ये प्रकट झाले होते. मग अशा वेगवेगळ्या ग्रहांचे अधिष्ठाता देवता भगवंताचे वेगवेगळे अवतार आहेत. मग जे मंगल ग्रह आहेत त्या मंगल ग्रहाचे जे प्रमुख देवता आहेत, मग त्या ग्रहावरचे जे वाशी आहेत ते भगवंताच्या कोणत्या अवताराची उपासना करतात? तर सांगितलेलं आहे ज्योतिष विद्येनुसार, वैदिक ज्योतिष विद्येमध्ये, की मंगल ग्रहाचे जे अधिष्ठाता भगवंत आहेत ते नरसिंह भगवंत आहेत. मग मंगल देवता आणि तिथले सर्व वासी नरसिंह भगवंताची उपासना करतात. मग या गौर नटराज प्रभूंनी त्या दोघांना काय सांगितलं की तुम्ही काय करा, भागवतमध्ये जो 7वा स्कंद आहे त्या 7व्या स्कंदामध्ये नरसिंह भगवंताची लीला येते. तर हा 7वा स्कंद तुम्ही दोघांनी पण 3-3 वेळा वाचा, असं त्या दोन्ही म्हणजे मुलीला पण आणि मुलाला पण सांगितलं. आणि मग त्यांनी वाचणं सुरू केलं आणि त्या दोघांनी पण प्रामाणिकपणे 3-3 वेळा 7वा स्कंद वाचला आणि पुन्हा 6 महिन्यानंतर त्यांनी पुन्हा पत्रिका गौर नटराज पूर्ण दाखवली आणि त्यांची सर्व स्थिती त्यांनी पाहिली आणि ते म्हणाले की 6 महिन्यानंतर पाहिल्यानंतर मी पाहिलं की तो जो दोष होता तो दोष नाही झाला होता. मला तो दोष कसा नाही झाला, काय त्याचं कसं कळालं त्यांना ते आपल्याला कळणार नाही, ते ज्योतिषशास्त्राचे जे विद्वान आहेत त्यांनाच ते कळणार. आणि मग ते दोष नाहीचा झाला होता आणि मग त्यांना ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही तुम्ही विवाह करण्यासाठी. आणि त्यांनी विवाह केला आणि गौर नटराज प्रभू सांगत होते की आता 15 वर्ष झालेले त्यांची विवाह होऊन, त्यांना मुलं पण झालेले आहेत. आता कोणाचाही ध्येय त्याग नाही झाला त्यांच्यामध्ये, काहीच नाही झालं. तर सांगण्याचा उद्देश हे काय सांगत होते ह्या उदाहरणावरनं की बरोबर आहे की प्रत्येकाचं प्रारब्ध असतं, पत्रिका आहे, पत्रिका पण त्याच्यामध्ये जे काही ज्ञान आहे ते योग्य म्हणजे ते योग्य व्यक्तीकडून जाणलं तर योग्य असतं. समस्या ही आहे की आता योग्य व्यक्ती भेटत नाहीत आपल्याला. बरेच काही 4 व्यक्तींना आपण जर पत्रिका दाखवली तर 4 व्यक्ती वेगवेगळं काहीतरी सांगतील, तर ही समस्या असे. पण असे जे विधिवत ज्ञान घेणारे जे आपले भक्त मिळतील तर त्यांच्याकडून योग्य ज्ञान मिळतं. मग बघा त्यांनी भागवतम वाचला आणि त्यांचा दोष निघून गेला. तर ते काय सांगत होते असंच मग आपण जर आपल्या मुलांना कारण कोणी पण आपले असतील मग त्यांनी जर भक्ती करत असतील, भागवतम वाचत असतील तर त्यांच्या पत्रिकेमध्ये काय दोष आहे, त्यांच्या विवाह जीवनामध्ये काय अडचण येणार आहेत हे आपल्याला आता माहीत नाही. पत्रिकेवरनं कळू शकतं पण तो योग्य व्यक्ती आपल्याला भेटत नाही सांगणारा. मग चांगलं एकदम सेफ स्थिती काय आहे की आपण पत्रिका पाहणं न पाहणं काय आवश्यकता नाही, तुम्ही भक्ती करत राहा, सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल. मग स्वतः भक्ती करा, आपल्या मुलांना भक्ती करायला लावा. मग अशा पद्धतीने आपलं आणि मुलांचं सर्वांचं जीवन योग्य होऊ शकतं. आणि मला आठवतं हे जे गौर नटराज प्रभू जेव्हा आरवडेमध्ये पण आले होते तर आरवडेमध्ये एक भक्त होते आमच्यासोबतचे होते, त्यांची पत्रिका पाहून पण त्यांनी सांगितलं होतं की ते ब्रह्मचारी म्हणून जॉईन झाले ते मंदिरामध्ये, पण त्यांना सांगितलं होतं की तुमचं ब्रह्मचारी जीवन थोडं यशस्वी होणार नाही. यशस्वी म्हणजे तुमचा विवाह योग आहे असं त्यांना सांगितलं होतं. आणि तुम्हाला ब्रह्मचारी राहायचं असेल जीवनामध्ये तर तुम्ही कमीत कमी रोज 2 तास भागवतम वाचा,
असं या गौरनाथराज पुरींनी त्यांना सांगितलं होतं. आणि त्यांना हे पण सांगितलं होतं, तुम्ही रोज 2 तास भागवतम वाचाल तर हा विवाह योग निघून जाईल आणि तुम्ही मग ब्रह्मचारी जीवनामध्ये फार प्रगती करू शकता, असं त्या भक्तांना सांगितलं होतं. आमच्यासोबतच होते त्यावेळेला. आणि ते सुरू केलं त्यांनी 2 तास वाचायला. पुन्हा नंतर त्याला त्यांना एवढी श्रद्धा नव्हती किंवा त्यांनी एवढं पालन केलं नाही. नंतर काही त्यांनी वाचन सुरू ठेवलं नाही आणि नंतर मग ते मंदिरातून निघून गेले. याचा अर्थ आता विवाह केलाय त्यांनी, फार आनंदाने भक्ती करत आहेत. परंतु सांगण्याचा उद्देश काय, त्या गौरनाथराज पुरीने त्यांना उपाय सांगितला होता. कारण जे ते म्हणतात, की गौरनाथराज प्रभू 1-2 मिनिटं मी घेतो, कारण विषय आता पूर्ण करून निघालाय तर आपण. तर ते गौरनाथराज प्रभू म्हणतो ते, की असे जे वेगवेगळे जोशीचे असे असतात त्यांच्याकडे आपण जातो, ते पत्रिकेमध्ये काय दोष आहे काय ते सांगतात. ही पूजा करा, ती विधी करा किंवा हातामध्ये अंगठी घाला, हे खडा घाला, तो खडा घाला असं सांगत असतात. ते म्हणतात, की हे खडा घालणं तर पूर्णतःच चुकीचं आहे. याच्यामध्ये काही तथ्य नाही म्हणतात. हे सगळं पैसे उकळण्याचे काम आहेत. आणि ग्रह शांतीच्या विधी आहेत. वैदिक ग्रंथामध्ये, वेदांमध्ये सांगितलेले आहेत. परंतु समस्या काय आहे, की ग्रह शांती करण्यासाठी त्या विधी करणारे योग्य ब्राह्मण उपलब्ध नाही आहेत. ते विधी करतो, परंतु त्याने काही लाभ होत नाही त्यांना. मग एकच विधी आहे या ग्रहांना शांत करण्यासाठी किंवा आपली पत्रिका योग्य करण्यासाठी किंवा आपल्या मुलांचं वैवाहिक भौतिक जीवन किंवा आपलं पण जीवन योग्य करण्यात. ते म्हणजे काय, भगवंताची भक्ती स्वीकारा, हरिनाम स्वीकारा, भागवतमचं वाचन करा. ते म्हणतात, की भागवतममध्ये सर्व वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन आलेलं आहे. मग आपल्या पत्रिकेमध्ये कुठल्या ग्रहाचा दोष आहे आपल्याला माहीत नाही असेल तर, आणि त्या ग्रहाचे स्वामी कोण आहेत, म्हणजे त्या ग्रहावर कोणत्या भगवंताच्या अवताराची उपासना केली जाते हे पण आपल्याला माहीत नाही आणि सांगणारे व्यक्ती पण भेटत नाहीत. मग आपण करायचं काय? आपण मग भागवतम वाचत राहायचं. नित्यम भागवत सेवया. मग त्या भागवतम वाचण्यामध्ये सर्व कथा वाचून होऊन जातात आपल्या. रोज आपण हरिनाम घेत आहोत तर आपोआप त्या इंडोनेशियाच्या त्या 2 मुलींच्या जीवनाचं जसं पत्रिकामधला दोष निघून गेला, तसे आपले दोष आपोआप निघत राहतील. आपल्याला पत्रिका पाहण्याची आवश्यकता होऊन पडणार नाही. तर हे त्याच्यामागचं विज्ञान आहे. परंतु लोकांना विश्वास नसतो, श्रद्धा नसते. त्यांना वाटतं आमच्याकडे एवढा पैसा आहे. काही लोक म्हणतात माझ्या मुलीच्या लग्नाला मी एवढे पैसे जमवून ठेवलेले आहेत, अशा राजकुमारीसारखं मी त्याचा विवाह लावून देईन. लावून पण देतात. परंतु लग्नानंतर त्यांच्या दोघांच्या संबंधामध्ये जे काही म्हणजे मतभेद होऊ लागतात, त्यावेळेला मात्र त्यांना फार मग दुःख होतं. मग त्यावेळेला भरपूर काही इकडे तिकडे करू लागतात. पहिल्यांदा तर वेगवेगळ्या लोकांच्या द्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी काहीच राहत नाही. त्यावेळेला मात्र मग पत्रिका बघू लागतात. काय दोष आहे का मुलाच्या जीवना पत्रिकामध्ये, मुलीच्या पत्रिकामध्ये. मग ते दोषासाठी इकडे जावा, तिकडे जावा, हे करा, ते करा, हे सर्व करू लागतात. किंवा मग पूजा करा, हे करा, ते करू लागतात. मग हे पहिलाच जर केलं असतं, त्या मुलांना पहिलाच आपण संस्कार केले असते, पहिलाच त्यांना जर भक्तीचं ज्ञान दिलं असतं, आपण पण केली असती, तर ही वेळ आलीच नसती. पण तो आम्ही आधुनिक विचाराचे आहोत ना. आम्ही फार शिकलेलो आहोत. आमचा मुलगा पण फार शिकलेला आहे. हे सगळं पौराणिक ज्ञान आहे. याचा काय लाभ आहे? आज कुठं जग गेलेलं आहे असं म्हणून सगळे एकदम हवेमध्येच असतात. आणि जेव्हा मग लग्न होतं मुलांचं, मुलींचं आणि त्रास होऊ लागतो आणि भरपूर काही इकडे-तिकडे प्रयत्न करून पण काही त्याच्यातून निष्पन्न होत नाही, त्यावेळेला सर्वजण जमिनीवर येतात. आणि त्यावेळेला सगळीकडे मग इकडे पूजा करा, तिकडे ग्रहशांती करा, इकडे हे करा, ते करा. मग मोठमोठे शिकलेले लोक, मोठमोठे धनाढ्य लोक हे सर्व करू लागतात. परंतु पहिला त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. तर ही सर्व मूर्खता आहे. तर हा विषय आपण फार समजून घेतला पाहिजे, जर आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये फार चांगल्या पद्धतीने आपल्याला जीवन यापन करायचं असेल आणि विशेष करून आपल्या मुलांच्याबद्दल आपल्याला जर काळजी असेल तर मुलांच्यासाठी आपण स्वतः पहिल्यांदा भक्ती स्वीकारली पाहिजे चांगल्या पद्धतीने आणि त्यांना प्रेमाने प्रेरित करून, प्रोत्साहन देऊन, आपल्या उदाहरणाच्या द्वारे दाखवून त्यांना पण भक्ती करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. काही जण म्हणतात की नाही, या लहान वयामध्ये भक्ती थोडीच करायची असते. भक्ती तर नंतर करायची असते. आता मौज मजा करायची जीवनाची. आणि काही पालक आपल्या मुलांना भक्ती देऊ पण लागले, शिकवू पण लागले, तर त्यांचे नातेवाईक त्यांना म्हणतात, अरे तुम्ही तर काही ह्या वयात मौज मजा केला लहानपणी आणि आत्ता तुम्ही भक्ती करायलाय आणि तुमच्या मुलांना मात्र तुम्ही आत्ता भक्ती करा म्हणून फोर्स करायलाय. मग अशा पद्धतीने बरेच काही आपली बुद्धी पागळणारे लोक आपल्याला भेटत असतात. परंतु आपण या शास्त्राच्या ज्ञानावर विश्वास ठेवून किमान भक्तांनी, अभक्तांच्याकडून अपेक्षा आपण करू शकत नाही. ते लाटो के भूत है बातोचे नाही माननेवाले असे लोक असतात. त्यांना जेव्हा लाता बसतील मायेच्या तेव्हा ते टाळावर येतात. परंतु आपण भक्त आहोत, आपल्याला ज्ञान मिळत आहे, तर आपण स्वतः मग आपल्या घरामध्ये मग आपले जे मुलं असतील लहान तर त्यांना करा. ठीक आहे, आपल्या मुलांचा विवाह झालेला आहे तर आपली नातवंड आहे तर त्यांना लहानपणापासून भक्तीचं कार्य द्या, है ना. आणि बाकी मग शिक्षण पण आहे, त्यांचं जीवनाचं जे आवश्यक आहे त्या गोष्टी पण पुरवा.
दोन्ही गोष्टी पुरवा, सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल, है ना. मग शेवटी प्रश्न येतो, काही भक्त म्हणतील की प्रभूजी आता तर आमचा विवाह झालेला आहे, है ना, आणि विवाह झालेला आहे, आमची मुलं आहेत, आता आता आमच्या पतीबरोबर पतींच्या बद्दल आम्हाला हे काही चुकीचं वाटतं, किंवा पती म्हणतील की आमच्या पत्नीच्या स्वभावामध्ये आम्हाला हे काही चुकीचं वाटतं, मग आम्ही काय करायचं? मग आता एकदा विवाह झाला तर मग त्याला काही उपाय नाही उपाय आहे, परंतु त्याला पहिला उपाय आहे की आलिया भोगाशी असावे सादर की झालं आता विवाह झालेला आहे, आता आपण प्रारब्धानुसार आपल्याला जे पती आहेत पत्नी आहेत मिळालेले आहेत, त्याच्यामध्ये काय आपण पत्नीला किंवा पतीला बदलू शकत नाही, परंतु एक बदलू शकतो, ते म्हणजे काय की भक्तीचा इफेक्ट सर्व ठिकाणी होणार आहे. तुम्ही आत्ता गंभीरतेने भक्ती करा, तुमच्या जोडीदारामध्ये तुम्हाला जी काही कमतरता वाटते, जे काही तुमच्या स्वभाव दोघांच्या स्वभावामध्ये जे मतभेद आहेत जे आहेत, तुम्ही भक्ती करू लागला तर जोडीदार बदलणार नाही, परंतु त्यांच्या स्वभावामध्ये बदल केला जाईल भगवंताच्याद्वारे. मग भगवंतांनी सर्व ठिकाणी प्रत्येक स्थितीमध्ये उपाय करून ठेवलेले आहेत. मग लग्नाच्या अगोदर पण हे उपाय आहेत, आणि लग्नाच्या झाल्यानंतर नंतर मग तुम्ही फसलेला असाल अडकलेला असाल एखाद्या विशिष्ट जोडीदाराबरोबर, तर काय हरकत नाही, तुम्ही भक्ती करा गंभीरतेने, भगवंत त्या जोडीदाराशी सर्व विचारसरणी बदलून टाकतील, मग ती पत्नी असेल किंवा पती असेल. मग ही भक्तीमधली शक्ती आहे, है ना. त्यामुळे हे फार महत्त्वपूर्ण आहे. तर म्हणून मी हा विषय आला रुक्मिणी मातेच्यावरनं, म्हणून हा विषय बोला, कारण हा विषय महत्त्वपूर्ण आहे, कधीतरी बोलायचं होतं आपल्याला. पुन्हा एकदा आपण आपल्या सत्संगामध्ये पण कधी ह्या विषयावर आणखी विस्तारितपणे किंवा कौन्सिलर मीटिंगमध्ये पण बोलू, कारण भक्तांचं किंवा आपल्या आंदोलनाचं हेच कार्य आहे की वैदिक संस्कृती ज्या काही वैज्ञानिक गोष्टी आहेत त्या सर्व समाजाला योग्य पद्धतीने पोहोचवणं, त्यांना ते पालन करण्यासाठी प्रेरित करणं, आणि त्यानुसार जेव्हा हे मुद्दे येतात त्याच्यावर चर्चा आपण केली पाहिजे. तर ठीक आहे, आज असून थांबूया. माफ करा, एक 5-10 मिनिटं मी जादा घेतलं, कारण हा विषय निघाला आहे तर तो पूर्ण करावा यासाठी. आणि पुन्हा मग आपण उद्या आता पुढं मग रुक्मिणी माता जी काही अंबिका मंदिरमध्ये गेली होती, मग त्याच्या पुढे आता काय प्रसंग घडतो ते आपण चर्चा करू. आणि कोणाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर वैयक्तिक मला आपण फोन करून बोलू शकता, विचारू शकता, मग आपण चर्चा करू शकतो. कोणाला शंका आहे किंवा काही भक्तांना पटलं नसेल, काय प्रभू तुम्ही सांगायला हे सगळं असंच आहे, याच्यावर काय आमचा विश्वास नाही, असं पण काय असेल तर आपण चर्चा करू शकतो. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. नमस्ते नर सिंहाय, नमस्ते नर सिंहाय, प्रह्लाद नाद दायिने, प्रह्लाद नाद दायिने, हिरण्यकशिपुर्वक्षः, हिरण्यकशिपुर्वक्षः, श्रीलटङ्कनकालये, श्रीलटङ्कनकालये, हितो न सिंगापर तो न सिंगा, हितो न सिंगा तो न सिंगा, यतो यतो यामि ततो न सिंगा, यतो यतो यामि ततो न सिंगा, बहिर्न सिंगा हृदयेन सिंगा, बहिर्न हृदयेन सिंगा, नर सिंहमदीं शरणं प्रपदे, नर सिंहमदीं शरणं प्रपदे, तव करकमलवरे नाकाम् अद्भुत सिंहाम्, दलित हिरण्यकशिपु अनुबिंगा, केशवधूता हरिरूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय केशवधूता हरिरूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय
जगदीश हरे, जय विघ्न विनाशक नृसिंहदे, विघ्न विनाशक नृसिंहदे, जय कल्याण महाराज, कल्याण महाराज, कल्याण महाराज, जय कल्याण महाराज। प्रभुपाद 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 प्रभुपाद, जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद। नित्य गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल। नित्य गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्त राशि प्रहलाद महाराज की जय। शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे। हरि हरि बोल। हरे कृष्णा।